हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव प्रियाची दुनिया. मग ती बघा, आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. मी आली स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, तर तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा घेऊन. तर बघा, याच्या आधी खूप गर्दी होती लोकांची, आता कमी झाली गर्दी. तर बघा फ्रेंड, मी आले आहे स्वामींच्या मठातून दर्शन करून आणि मस्तपैकी बुंदीचा आणि मसाले भाताचा प्रसाद खाऊन आलेले आहे मी, माझे मिस्टर आणि मी आणि माझी मुलगी. आज माझी मुलगी आली होती मंदिरात, तर मला आनंद झाला, कारण ती कधी कधी खूप लेझी गर्लसारखी करते. आणि आज आली होती फ्रेंड, मला आनंद झाला माझी मुलगी आली होती तर. आणि मला पण खूप प्रसन्न वाटलं मंदिरात जाऊन. आणि आम्हाला परत आज पण गार्डनमध्ये वगैरे फिरायचं होतं, पण माझ्या मुलीचा फ्रेंड अभ्यास राहिला. अभ्यास पण खूप महत्त्वाचा आहे 10वीचं वर्ष म्हणल्यावर. तुम्ही मला ठीक सारखं सारखं काय सांगते, तर मी सारखं सारखं नाही सांगत, जे आहे ते सांगते की 10वीचं वर्ष असल्यावर खूप लोड असतो अभ्यासाचा. तर मी म्हटलं तिला चल, कारण तिची खूप दिवसाची इच्छा होती की आपल्याला स्वामींच्या मठात जायचं, दर्शन घ्यायचं, स्वामींच्या मठात जायचं, दर्शन घ्यायचं. म्हणून मग आम्ही आज तिला घेऊन गेलो होतो. पण खूप छान समाधान वाटलं असं मनाला. खूप लोक होते तिथे. कसली गर्दी असते तिथे. तुला कसं वाटलं पिल्लू? खूप छान. माझ्या मुलीला खूप छान वाटलं आणि माझे मिस्टर पण खुश होते. आणि तिथं डॉगी पण होता मस्तपैकी, है ना पिल्लू? कसला मध्ये मध्ये करायचं ग. आणि प्रत्येक जणांना व्यवस्थित प्रसाद वगैरे देण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. गाडी आहे असली ना फ्रेंड की भरपूर काम सोपे होऊन जातं. पहिले आमच्याजवळ गाडी नव्हती तर आमचा खूप प्रॉब्लेम होता. एवढं दूर आम्ही इकडून रिक्षाने जायचो, परत तिकडे कितीतरी दूर आम्ही चालत जायचो, 2-2 काय 3-3 काय किलोमीटर जायचो रिक्षातून उतरून. एवढं लांब जायचो आम्ही. पण आता तसं नाही, स्वामींच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होईल, नाही का? होईल काय, आहेच स्वामींच्या कृपेने सगळं. काय पिल्लू, व्हिडिओ चालू आहे ना, आता अभ्यास करायला घे. चला मग, गरम होत आहे ना बेटा? हो. 5वर फॅन लावला फ्रेंड, पण तरी त्याची हवा नाही येत आहे, एवढी गरमी आहे. अहो काय करताय या? आणि खूप गर्दी होती आज. चला मी तुम्हाला, बरं काय करायचं पिल्लू आता जेवायला वगैरे? पप्पा तर बाथरूम मध्ये बसलेले आहे, ते कुठं सांगते. हां बघा आमच्या आईबाबाचा फोटो तुम्हाला दाखवते मी. बघा, थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. बघा किती सुंदर दिसते आमच्या आईबाबांचा फोटो, है ना? हो, खूप छान. मला तर आनंद झाला. मला मंदिरात फ्रेंड खूप काही दाखवायचं होतं, पण कसं आतमध्ये म्हटलं शूट करता येते नाही करता, आहे ना? हो, मंदिरात कशाला आपलं हे करायचं. कुणाला आवडतं नाही आवडत, पुजारीने जर आपल्याला ओरडलं तर मग काय करायचं. तुम्ही शर्ट घाला, या बसा व्हिडिओमध्ये बोलायचे. व्हिडिओमध्ये बोलायचं आहे, शर्ट घालून बसा. बघा इकडे आमचं टेडी, इथे आम्ही कपडे वगैरे अडकवतो. आणि इथे आमचं छोटूशे कपाट, आणि इकडे हे मोठूशे कपाट. आणि यांचं बघा स्टाईल्स, स्टाईल में रहने का. शर्टाचे बटन कोण लावणार चांदू रे? ओ साहब हे अंधार पडतो बरं तिकडून, इकडूनच बोला. कान दुखतो माझा अचानक, अचानक तडपत आहे कान. काय टाकायचं तर इग्नोर करा आमचा बेडवरला पसारा. चला मी इकडला कॅमेरा कर. बरं तुम्हाला कसं वाटलं आज मंदिरामध्ये? छान, मस्त वाटला. किती दिवस झाले आपण गेलो नाही? भरपूर वर्ष झाले. आहे इकडे आलं तर बसून, तसं तर गेलोच नाही.
7-5 मी तर मध्ये 5-6 वर्ष झाले असन फ्रेंड आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो नाही. आणि माझ्या मुलीची खूप इच्छा होती, आज ती पूर्ण केली. आणि तुमच्यासोबत बोलता बोलता माझा कान अचानक दुखायला लागला. काय करू देवा, अहो कान तडपायला लागला. काय केलं ते टाकायचं हे का. आई ग, औषध आहे ना कानाचं? हा हे असाच प्रॉब्लेम होतो माझा, कान दुखन तर काही दुखन. तुम्हाला जायचं होतं त्या गार्डनमध्ये? इथं चाललं होतं ना लगेच. तिथं चाललं हो, पण तिला अभ्यासालाच टाइम पुरत नाही. तर त्या गार्डनमध्ये कुठं जायला, स्वामींच्या मठात आली ह्याच आनंद जास्त नाही का? मग ते छोटे छोटे मुलं कसले मस्त्या करतात हो तिथे. एवढं फ्रेंड की त्यांना पडायची सुद्धा भीती वाटत नाही. अवघड आहे. बरं, स्वयंपाक काय करायचा आज? तर काय करायचं आता, जास्त भूक नाही. हो, भात आणि बुंदी खाल्ली तर काहीतरी साधी, काहीतरी साधं. सोडलं काय साधं काय? साधं साधं काय? काय खायचं सध्या. उकडपिंडी करू का मी? हां, मी नाही खात, तिची किडी येते. तुम्ही का खाता? नको तुला खाऊ दे. काय ग बाई, असं नाही करायचं. ओहो, फोडली आता. फोडली आम्ही थोडी चिलट खाल्ली. बसतात त्याच्यावर, चांगलं नाही हे. वाटत का? असंच करतात फ्रेंड मुलं. नंतर बरं. खाईन, आता खाईन, मग खाईन. समजा एवढी काय चालतंय काय माहिती है ना. मग उद्या उद्या हम्म. उद्या कामाले. 2 दिवस घरी होते फ्रेंड, आहे मस्त वाटत होतं मला. आणि आता उद्या कामाला जाते. काय महिन्याभर घरात असते, 2 दिवसला झाले. ते उद्या कामाला जातात. उद्या मुलगी पण 2:30 वाजेपर्यंत स्कूलमध्ये. आणि हम पागल अकेले घर में. मला तुम्ही मंगळसूत्र घेऊन नाही दिलं. अरे अरे का अरे, उद्या घेऊन येऊ आपण. उद्या घेऊन येऊ म्हणे. कल आएंगे कल. कल आएंगे कल. मला आहे ना फ्रेंड, माझं आहे ना मंगळसूत्र खराब झालं. बघा ह्या वाट्या खराब झालेल्या. म्हणलं दुसरं घेऊन या. आणि हे खोटंवालं खराब होतातच फ्रेंड, भरपूर दिवस झाले त्याला. तर आज आणायचं होतं, तर मंदिरातूनच घरी पळत आलो. मला थकल्यासारखं झालं होतं तिथे. पण छान अशी सोय करतात का हो भक्तांची. मस्त बढिया. काय होते आज, झोप नाही गेली फ्रेंड माझी. काल रात्री 2 वाजले मला आम्हाला झोपायला सगळ्यांना. आणि आज सकाळीच उठले मी. 6 वाजतापासून जागेच आहे. किती तास झोप गेली मग माझी? 4 तास. मग बघा ना, मग पूर्ण झोप नाही ना झाली. माझे डोळे पण बघा कसे झालेले. बाबांना फोन करून देते, कपडे वगैरे चेंज करते, मस्त गाद्या वगैरे टाकते आणि सोयी करते, है ना. यस. अजून उद्या सकाळी उठायला लागतं. गाडी शिकायला जायचं आम्हाला. आमची ड्युटी लागली आहे ती, है ना. यस. आज गेलीच नाही मी, काल गेली. आमचं फिरायला जायचं पण आम्ही रद्द केलं फ्रेंड. म्हटलं नको फिरायला जायला, कारण कसं आहे आता मुलीचं शिक्षण, तिचं 10वीचं वर्ष आहे. तिचा अभ्यास पण खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड. आणि तिची फीज स्कूलची 25,000 आहे इंग्लिश मिडियमची. बाकी स्कूलमध्ये खूप महाग आहे, पण माझ्या दीदीच्या स्कूलमध्ये नाही आहे एवढी इंग्लिश मिडियमची फी. कमीत कमी 25,000 येते. बाकी ठिकाणी जाऊन बघा 50, 60, 70, 80 का कसले फीज आहे. तर त्या स्कूलमध्ये अति श्रीमंतांची मुलं नाही आहे, आपले साधारण मीडियमवालेच आहे. आणि छान आहे ती शाळा, शिक्षण पण चांगलं आहे. आणि माझी मुलगी आता कंटिन्यू स्कूलमध्ये जाते आणि अभ्यास पण कंटिन्यू करते.
तिथे कपडे चेंज कर, अभ्यासाला लाग हा. पाय धुतले का तू? हम्म. प्रसन्न वाटतं ना बाहेरून आलं का? मला जमड्या येत्या एवढ्या. झोपून राहा. झोपून राहा. युट्यूब फॅमिली सोबत कोण बोलणार हो? बोल ना. तुम्हाला नुसतं झोप येते हा? हम्म. कार्टून कसले घर झाले तिकडे, काही नव्हतं पहिले. सगळीकडेच घर होते. पण किती पॉज झालं पण एरिया. हा एक खूप भारी झालंय फ्रेंड, मस्त मस्त. मला तर खूप आवडलं तो एरिया. पण आम्ही पहिले तिकडेच राहायचो फ्रेंड. आळंदीतला एरिया आहे तो, आम्ही तिकडे राहत होतो आणि खूप छान वाटत होतं आम्हाला तिथे पहिले. आणि इकडे आलं तर आम्हाला रड यायचा, करमायचं नाही. तिकडे गेलं कसं वाटतं तिथंच थांबायचं, आपण घरी नाही जायचं. पण आता असं होतं मला की तिकडे नाही जायचं, इकडेच घरी राहायचं. का हो? आता सवय झाली ना आपल्याला इकडले. तसंच ते ज्या एरियात राहून असलं तिथं करमत. मग नवीन नवीन असलं म्हणजे वेगळंच वाटतं आम्हाला. इथे खूप वेगळं वाटायचं फ्रेंड. बापरे काय सांगू तुम्हाला, नको नको होत होतं. आता मला माझ्याच घरी छान वाटतं, करमते व्यवस्थित, छान वाटतं. तर चला मग फ्रेंड, आता मस्तपैकी कपडे वगैरे चेंज करते, काहीतरी खायला वगैरे करते, मग झोपायचं. अजून आमच्या घरचे साहेब उद्या ड्युटीला जाणार, त्यांच्या 2 सुट्ट्या संपल्या है ना. आता कधी घेणार सुट्टी? ते सुट्टी नाही, पुढच्या महिन्यापर्यंत. हो का? तर चला मग फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि बाकी काही विशेष नाही आहे. तुमच्यासोबत बोलायचं होतं, तुम्हाला सांगायचं होतं मी बाहेर गेले होते म्हणून. तर चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला गुड नाईट. आणि जे नवीन असतील त्यांनी मला सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा. चला मग भेटू परत. बाय बाय करा. बाय, गुड नाईट, झोपा. झोपा आता. पण जेवण करून झोपा. उपाशी नका झोपू, कारण हे जेवण करायचे आहे, स्वतःच जेवण करायचे आहे. तुम्हाला म्हणते झोपा, त्यांचं पण जेवण राहिलं असतील तर त्यांना झोपा म्हणता. जेवण करून झोपा फ्रेंड. चला, गुड नाईट, स्वीट ड्रीम.